अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये की आता लवकरच आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा येणार आहे, जी आपली अधिक महिन्यातली आहे। त्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व खूप जास्त पटीने वाढलेलं आहे। आता येत्या 30 आणि 31 या दोन्ही दिवशी म्हणजे 30 मे शनिवारी आणि 31 मे रविवारी या दोन्ही दिवशी आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कोणत्या वेळेत आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे आणि ज्यांना कोणाला अजून अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करायला जमलं नाही ते नक्की सांगते, हा सुवर्ण योग समजा तुमच्यासाठी किंवा दुग्ध शर्करा योग समजा ही पौर्णिमा तिथी आहे आणि या पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये जर सत्यनारायण पूजन केलं, श्री विष्णूंचं स्वरूप आहे ते, तर नक्कीच पूजन केलं तर 100 पटीने जास्त पुण्यफल तुम्हाला प्राप्त होणार आहे। तर मंडळीनो, त्या संबंधित आजचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे की आपल्याला अधिक ज्येष्ठ पौर्णिमा जी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित तिथी असते, याच दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या एकत्रितपणे सेवा करायची आहे, ज्या अतिउच्च कोटीच्या सेवा आहेत। आणि सोबतच आपल्या डोक्याला कर्ज निवारण होऊन, दरिद्री जाऊन, अलक्ष्मी घरातली जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे। आणि अधिक महिन्यामध्ये आपण या सेवा करणार आहोत, त्यामुळे आपणास माहित आहे अधिकम अधिकस्य, त्यामुळे जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होणार आहे। त्यामुळे नक्कीच ही संधी घालवायची नाही। आपल्याला पौर्णिमा तिथी 2 दिवस आहे, टप्प्याटप्प्याने सेवा करा किंवा तुम्ही दोन्हीपैकी एका दिवशी जरी सेवा केला तरी सुद्धा चालणार आहे। पण त्या सेवा काय करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, नियम अटी काय आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच असेल तुम्हाला, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 30 मे आणि 31 मे या दिवशी अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आलेली आहे। आता 2 दिवस ही तिथी दाखवती आहे कॅलेंडरमध्ये, पण आपण सांगितल्याप्रमाणे आपली जी काही पौर्णिमा तिथी आहे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा ही 30 मेला सकाळी 11:58 चालू होते आणि 31 मेला दुपारी 2:15 तिथी संपणार आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला पौर्णिमेचा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ज्यांना उपवास असतो त्यांनी 31 मेला रविवारी उपवास करायचा आहे। आणि ज्यांना कोणाला आता सत्यनारायण पूजन, आता समजा आपण प्रत्येक महिन्यात सत्यनारायण पूजन करतो पौर्णिमेला, त्यावेळेस सत्यनारायण पूजन करायचं असेल घरात तर उपवास करायची गरज आहे का, हा पण प्रश्न खूप जण विचारतायत। तर सत्यनारायण पूजन करायचं असेल तुम्हाला फक्त तर उपवास करायची गरज नाही। असे खूप ताई दादा आहे जे फक्त पौर्णिमेचा उपवास करतात, सत्यनारायण पूजेचा नाही, पौर्णिमेचा उपवास करतात। म्हणून मी कालच्या व्हिडिओ सांगितलं की ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास असेल त्यांनी पौर्णिमेचा उपवास 31 मेला करायचा आहे। आणि जर तुम्हाला फक्त घरात सत्यनारायण पूजन करायचं असेल या पौर्णिमा तिथीमध्ये तर नक्कीच उपवास करायची गरज नाही आहे। आता हे क्लिअर झालं असेल तुमचं। आता अजून एक गोष्ट आहे ती म्हणजेच काय, आता या जी काही आपली ही पौर्णिमा तिथी आहे ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते। आता सत्यनारायण देवता जे आपल्या विष्णूंचंच एक स्वरूप आहे, सत्य स्वरूपातील एक जे स्वरूप आहे ते किंवा रूप आहे ते आपल्या विष्णूंचं स्वरूप आहे। त्यामुळे एक प्रकारे आपण जर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा या अधिक मासातील पौर्णिमेला, ज्याला अधिक ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात, या दिवशी जर घरामध्ये सत्यनारायण पूजन जर केलं तर एक प्रकारे तुम्ही श्री विष्णूंचंच एक पूजन घरामध्ये करत आहात। सत्यदत्त पूजन त्याला म्हणतात किंवा म्हणायला हरकत नाही। एक प्रकारे आपल्या घरातली जी काही कर्ज बाजारीपणा आपला वाढलेला आहे घरामध्ये किंवा दरिद्री अलक्ष्मी घरामध्ये नांदते आहे ती सगळी काही निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो। आणि आपल्या या सत्यनारायण पूजेद्वारे आपल्या घरातल्या सर्व धनधान्यावर सुद्धा, अन्नधान्यावर सुद्धा आपली पूजन होत असतात, संस्कार होत असतात। त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा या अधिक मासातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरात झालंच पाहिजे। आता तुम्हाला सांगितलं की बा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित ह्या सेवा असतात आणि आपण जर घरामध्ये सत्यनारायण पूजन ही सगळ्यात प्रथमच सेवा मी सांगितली तुम्हाला, डोक्यावर कर्ज निवारण करण्यासाठी आपल्या घरात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा या येणाऱ्या आता पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा। ज्यांनी कोणी आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरात केलं नसेल त्यांनी या अधिक महिन्याच्या ज्येष्ठ पौर्णिमेपासून सुरुवात जर केली प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूजन करण्याची तर नक्कीच चालणार आहे। सुरुवात तर करून बघा, 12 पौर्णिमा झाल्या की तुम्हाला आपोआप सगळे अनुभव यायला सुरुवात होतील, हे शाश्वत सत्य आहे। कालच्या व्हिडिओला मी एक कमेंट टिप केली आहे बघा, त्यामध्ये त्या ताईंचा अनुभव आहे। अजून सुद्धा कोणाला अनुभव असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना त्या सेवेची, त्या पूजनाची महत्व कळेल त्याचं आणि एक प्रेरणा सुद्धा त्यांना मिळेल। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिली सेवा जी करायची पौर्णिमेला आपल्याला ती म्हणजे श्री विष्णूंची सत्यनारायण पूजन घरामध्ये। पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्ही कधीही घरात पूजन करू शकता। त्यातल्या त्यात शुभ काळ जर हवा असेल तर प्रदोष काळ म्हणजे 30 मेला संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करू शकणार आहात। आता हे झालं। दुसरी येते ती म्हणजेच काय, आता
श्री विष्णूंची सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी, जसं आपण आता कुलदेवीला पौर्णिमा ही समर्पित असते, माता लक्ष्मीला समर्पित असते, त्याच पद्धतीने श्री विष्णूंना देखील समर्पित असते. आणि आपणास माहिती आहे की माता लक्ष्मीला स्वतःच्या सेवेपेक्षा जास्त श्री विष्णूंची सेवा असेल, कौतुक असेल, ते जास्त प्रिय असतं. त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला त्या पूजनासमोर किंवा पौर्णिमा तिथी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या वेळेमध्ये आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्रम, नंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र असेल किंवा तुम्हाला अजून विष्णूंचे जे काही मंत्र स्तोत्र असेल ते सर्व काही पठण करायचे आहेत. सत्यनारायण पूजनाच्या समोर बसून करा किंवा तुम्ही सकाळी केले, दुपारी केले किंवा संध्याकाळी केले, 30 तारखेला किंवा 31 तारखेला पौर्णिमा तिथी संपेपर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत जरी केले तरी सुद्धा चालणार आहे. पण श्री विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त मंत्र स्तोत्र या दिवशी पठण करायची आहेत. भगवद्गीतेचा 15वा अध्याय असेल, अधिक मास चालू आहे म्हणून सांगते आहे, जो श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून विष्णूंची सेवा जास्तीत जास्त आपल्याला करायची आहे. ते केल्यानंतर आपण आता ते मेन मुद्द्यावरती म्हणजेच आता माता लक्ष्मीच्या सेवा. आता माता लक्ष्मीची सेवा कशा करायच्या आहे तर आपल्याला या दिवशी आपल्या प्रत्येक देवघरामध्ये श्रीयंत्र जर असेल, जे माता लक्ष्मीचं आसन आहे, श्री विष्णू माता लक्ष्मींचं ते आसन आहे, ज्यांच्या देवघरात श्रीयंत्र असतं तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही. म्हणून सांगते की जर तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल तर नक्कीच या येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी जे माता लक्ष्मीचं आसन आहे त्याच्यावर आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत, प्रभावी सेवा करायच्या आहेत. आता ज्यांच्या देवघरात श्रीयंत्र नसेल त्यांनी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालणार आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता श्रीयंत्र असेल आपल्या देवघरामध्ये, छोटं मोठं ज्या साईजचं असेल त्या साईजचं असेल, पण त्याच्या भोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ असायलाच पाहिजे. एकतर छोटं श्रीयंत्र असेल तर 16 कमळगट्ट्याची माळ तुम्ही तिच्यामध्ये ठेवू शकता बाजूला, किंवा तुम्ही मोठं श्रीयंत्र असेल तर 108 मण्यांची माळ ठेवायची आहे आपल्याला त्या श्रीयंत्राच्या भोवती. आपल्याला कसं असतं, आता माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे, त्यामुळे आता रोज आपल्याला इथे कुठे कमळ भेटणं शक्य आहे का तर नाही. त्यामुळे कमळगट्ट्याची जी काही मणी असतो तो काही ती काही बी असतं, ते कमळगट्ट्याचं बी म्हणजेच काय, कमळातून म्हणजे कमळाचं बी आहे ते, त्याच्यामुळे आपण त्या बियांची, त्या कमळगट्ट्याची माळ त्याला त्याच्यामुळेच म्हणतात, कमळाच्या बियांची ती माळ आहे. आणि जर आपण ती माळ त्यांना रोज आपण अर्पण जर केली श्रीयंत्रावर तर एक प्रकारे 108 कमळ किंवा 16 कमळ अर्पण केल्यासारखं आहे. म्हणून आपल्याला ही कमळगट्ट्याची माळ ठेवायचीच आहे. फक्त नुसतं श्रीयंत्र ठेवायचं नसतं, कमळगट्ट्याची माळ सुद्धा त्याच्या भोवती असायला पाहिजे. आता आपल्याला श्रीयंत्र असेल आपल्या तर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीयंत्रावरती सोबत आपल्या कुलदेवीचं टाक घरामध्ये असेल तर कुलदेवीच्या टाकावर असेल, अन्नपूर्णा माता असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर कुंकुमार्चन झालंच पाहिजे, कुंकुमार्चन करायचंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती कुंकुमार्चन कसं करायचं असतं, तर आपल्याला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि जी काही फलश्रुती असते ती 15व्या पर्यंत म्हणायची नाही, 16व्या वेळेस शेवटीच हात जोडून म्हणायची असते. तर श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. आवर्जून ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे घरामध्ये. खूप प्रभावी सेवा आहे, आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात एवढी प्रभावी ही सेवा आहे. म्हणून सांगते आहे प्रत्येकाने करा, मी सुद्धा करते म्हणून तुम्हाला सांगते आहे, अनुभूतीकारक या सेवा आहेत. सोबत आता आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मी सुद्धा काही मंत्र स्तोत्र आहेत जे आपल्याला या दिवशी पठण करायचे आहेत. आता ती एक सेवा झाली, त्यानंतर आहे ती म्हणजेच काय, आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस पठण करायचं आहे. श्रीयंत्रा समोर आपल्याला बसून धूप दीप लावून पठण करायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, लक्ष्मी गायत्री मंत्र. पहिलं येतं विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेर मंत्र 16 वेळेस, कमलात्मक मंत्र 16 वेळेस. हे तुम्हाला 16 वेळेस पठण करायचे आहेत. श्रीयंत्रासमोर कुंकुमार्चन वगैरे झालं की त्याच्यासमोर हात जोडून तुम्ही 16 वेळेस हे पठण करू शकता. नित्य सेवेच्या पोथीमध्ये हे मंत्र दिलेले आहेत. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता माता लक्ष्मीचा बीज मंत्र जो आहे त्याचा सुद्धा तुम्हाला एक माळ करायची, ती म्हणजेच काय, श्रीम 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 श्रीम. हे माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, याची सुद्धा तुम्हाला एक माळ करायची किंवा जास्तीत जास्त वेळेस तुम्ही जरी केला तरी अतिशय उत्तम असणार आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी मी एक सांगेल की 99 मंत्राने सुद्धा आपल्याला नामस्मरण जास्तीचं करायचं आहे. माता लक्ष्मी असेल किंवा आपली कुलदेवी असेल, हे सगळे काही वेगवेगळे स्वरूप नाही तर एकत्र स्वरूप आहे. म्हणून सांगते की कुलदेवीची सेवा सुद्धा आपली पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे. म्हणून 99 मंत्राची ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय याची सुद्धा एक म्हण आपल्याकडून झालीच पाहिजे त्या दिवशी, आणि रोज झाली पाहिजे. मी खरं सांगते, घरातल्या कुलस्त्रीने, घरातल्या कुमारिकांनी
99 मंत्र जे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण आहे ते घरात केलंच पाहिजे. आताच्या या कलियुगामध्ये, आताच्या या अक्षरशः बघायला गेलं तर या जगामध्ये अक्षरशः खूप गरज आहे कुमारिकांना, मुलींना, स्त्रियांना संरक्षणाची, आणि ते संरक्षण आपल्याला फक्त आणि फक्त अध्यात्मातूनच प्राप्त होऊ शकणार आहे. म्हणून सांगते की तुम्ही जर जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करताल, तिचं नामस्मरण करताल किंवा तिची पोथीचं वाचन करताल, तेवढंच जास्त संरक्षण कवच तुमच्या भोवती निर्माण होणार आहेत. आणि मी एकच सांगेल की या सर्व सेवा करत असताना पारंपरिक पोशाख परिधान करावा महिलांनी. पंजाबी ड्रेस घ्या असेल किंवा साडी असेल चालेल, पण हातामध्ये सगळ्यात महत्वाचं, हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला पाहिजे, कपाळी कुंकू असायला पाहिजे किंवा टिकली असायला पाहिजे, पायामध्ये पैंजण, जोडवे, जे काही शृंगार असतो तो शृंगार करूनच आपल्याला ते सर्व सेवा करायच्या असतात. नाहीतर हातात बांगड्याच नाही आहे, फक्त पंजाबी ड्रेस घातला, हातात हिरव्या बांगड्याच नाही आहेत, कपाळी टिकली नाहीये, कुंकू नाही आहे, काहीच नाही आहे, करायची म्हणून फक्त सेवेलाच जास्त भर द्यायचा असं नाही, बाकीच्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. आपण आई भगवतीची, कुलदेवीची, माता लक्ष्मीची सेवा करतो आहे, त्यावेळेस आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायलाच पाहिजे. कुमारिका असेल तरी सुद्धा एक एक हिरवी बांगडी असायलाच पाहिजे आपल्या हातामध्ये, आणि त्यानंतरच त्या सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला माता लक्ष्मी सेवा सुद्धा सांगितलेल्या आहेत, नक्कीच करा. अतिउच्च कोटी सेवा आहे. आता या सेवा ज्या आहेत त्या खूप जण रोज करतात, पण आता मी खरं सांगेन रोज शक्य होत नाही, पण अधिक मासामध्ये तरी तुम्ही नक्कीच रोज ह्या सेवा करायला हरकत नाही. रोज संध्याकाळी करा. त्यातल्या त्यात रोज अधिक मासात शक्य नाही आहे तर अजून एक महत्वाची तिथी पौर्णिमा तिथी, या दिवशी तरी आपल्याकडून ह्या सेवा झाल्याच पाहिजे आपल्या घरामध्ये. खरंच सांगते, तुम्ही एकदा करून बघा. नाही तुम्हाला प्रचिती आली तर खरंच मला तुम्ही सांगा की नाही मला या सेवेनी प्रचिती आली नाही, खरं सांगते, पण एकदा करून बघा. फक्त एकच सांगेल की ह्या सेवा करत असताना सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा. तुम्ही किती विश्वासाने, श्रद्धेने आणि मनापासून त्या सेवा करत आहात ते खूप महत्वाचं आहे. आणि चांगलं विचार ठेवून ते सेवा करा, बस एवढं सांगेल. आणि त्याच्या जोडीला आपल्या रोज नित्य सेवा, पंचमहायज्ञ, कुळाचार चालूच ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ दिलेली आहे. नक्कीच व्हिडिओ आपल्याला तुम्हाला म्हणजे बघितल्यानंतर काही प्रश्न पडले असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं तुम्हाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.